श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना निर्जल एकादशीच्या खरंच खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी थोडंसं निर्जल एकादशीचा उपवास करणार असाल तर 5 नियम सांगणार आहे. त्यामुळे हे व्रत म्हणजे निर्जल एकादशीचं व्रत कसं करायचं, काय करायचं किंवा कोणते 5 नियम आहेत ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. निर्जल एकादशीच्या दिवशी काय करायचं काय नाही सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण सर्व एकादशीमध्ये निर्जल एकादशी ही खरंच सर्वात कठीण आणि तितकीच पुण्यदायक पण मानली जाते. त्यामुळे खरंच आपल्या हिंदू धर्मात या व्रताला विशेष स्थान आहे. कारण वर्षभरातील 24 एकादशीचे व्रत न करता केवळ या एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. कारण तुम्ही वर्षभरातल्या 24 एकादशीचे व्रत, वर्षभरात 24 एकादशी असतात, त्या 24 एकादशीचे व्रत न करता केवळ तुम्ही ह्या जरी एकादशीचे व्रत केल्यास सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. परंतु जे साधक म्हणजे पहिल्यांदाच हे व्रत करणार आहेत त्यांच्यासाठी काही विशेष नियम पाळणे खरंच अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून व्रताचा संपूर्ण लाभ मिळेल आणि प्रकृतीलाही त्रास होणार नाही. यंदा 25 जून रोजी म्हणजे आजच निर्जल एकादशी आहे. मला जरा लेट झाला हे व्हिडिओ म्हणजे टाकायला, त्यामुळे मी आजच टाकलेला आहे. या व्रताची पूर्ण तयारी करण्यासाठी मी तुम्हाला 5 नियम सांगणार आहे. तर ते तुम्ही 5 नियम असे की म्हणजे निर्जल एकादशीच्या दिवशी पाण्याचा थेंबही न घेता म्हणजे त्यालाच निर्जल उपवास केला जातो. हा कडक उपवास जे लोक आयुष्यात पहिल्यांदाच सुरू करत आहात त्यांनी केवळ श्रद्धेने आणि भरात घाई न करता श्रौतिक नियमाचे पालन करणे खरंच गरजेचे आहे. तर पहिल्यांदा व्रत करण्यासाठी 5 नियम कोणते तर ते पाहूया. पहिला नियम म्हणजे दशमी तिथीपासून स्वस्तिक आहाराचे पालन. तर ते आहे पहिला नियम. तर पहिला नियम म्हणजे दशमीच्या तिथीपासूनचे स्वस्तिक आहाराचे पालन. तर या नियमामध्ये काय पालन करावं लागेल? एकादशीचे व्रत म्हणजे करण्याच्या 1 दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीच्या रात्रीपासून आपला आहार नियंत्रण ठेवावा. दशमीच्या रात्री हलके आणि स्वस्तिक जेवण करावे. म्हणजे तमसी अन्न, कांदा, लसूण, मांसाहार किंवा जड अन्न खाणे टाळावे, जेणेकरून एकादशीच्या दिवशी शरीरात जडपणा जाणवणार नाही आणि उपवास करणे सोपे जाईल. तर हे झाला पहिला नियम. आता दुसरा नियम कोणता ते पाहूया. म्हणजे आजमनाचे नियम आणि पाण्याचा त्याग. म्हणजे त्याचाच पाण्याचा त्याग कसा करायचा तर म्हणजे पाण्याचा त्याग कसा करायचा. निर्जल एकादशीच्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाण्याचा पूर्ण त्याग करावा लागतो. आणि या काळात केवळ पूजा करताना लागणारे आचमन, हातावर घेतलेले म्हणजे अगदी छोटेसे पाणी घेण्याचा मुभा असते. आणि आचमना व्यतिरिक्त पाण्याचा एकही थेंब घशाखाली उतरू नये याची पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. असा आहे हा दुसरा नियम. तर तिसरा नियम म्हणजे मानसिक म्हणजे सात्वनकता आणि वादापासून दूर राहणे. कारण ज्यांनी कोणी हा उपवास करणार आहेत म्हणजे तिसरा नियम असा आहे की आपणास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणे नव्हे तर मनावर ताबा मिळवणे होय. या दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका. कोणाशीही वादविवाद किंवा खोटे बोलणे टाळा. पहिल्यांदा उपवास करताना भूक किंवा तहान आल्यामुळे चिडचिडपणा होऊ शकतो, परंतु संयम राखणे हा या व्रताचा मुख्य भाग म्हणजे आहे. तर आता चौथा नियम, भगवान विष्णूंची भक्ती आणि रात्रीचं जागरण करावं लागेल. तर कशा प्रकारे करायचं ते पाहू. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करावा. पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी रात्री शक्यतो झोपणे टाळून विष्णू म्हणजे सहस्त्रनामाचे पठण किंवा भजन कीर्तनात वेळ घालावा. रात्रीचे जागरण केल्याने हा व्रत पुण्य दुप्पट होते. तर आता 5वा पाहूत आपण. 5वा म्हणजे द्वादशीला योग्य विधीने म्हणजे पारणं कसं करायचं त्याचं आपण पाहू. द्वादशीचं योग्य विधीने पारणं कसं करायचं तर म्हणजे सांगते आता. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या तिथीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सूर्योदयाच्या नंतर पूजा करून उपवास सोडावा. म्हणजे यालाच पारणं पण म्हणतात. उपवास सोडताना थेट जड अन्न खाऊ नये, कारण पहिल्यांदा विष्णुदेवांचे चरणाचे तीर्थ किंवा लिंबू पाणी, नारळ पाणी घेऊन उपवास सोडावा. त्यानंतरच स्वस्तिक जेवण घ्यावे.
कारण अशा प्रकारे आहे. आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा हा व्रत करत असलात आणि तुम्हाला आरोग्याची काही समस्या असतील, तर जसं की मधुमेह, उंच रक्तदाब किंवा इतर आजार असले, तर पूर्णपणे निर्जल उपवास करण्याऐवजी फलाहार किंवा पाणी पिऊन उपवास करावा. वास्तू आणि धर्मशास्त्रात आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्यासाठी खरंच म्हणजे आरोग्याची काळजी करूनच हा उपवास करावा. अशा प्रकारे मी निर्जल एकादशीचे व्रताचे नियम सांगितलेले आहेत 5. ते कसे वाटले ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी निर्जल एकादशीचा उपवास केलेला आहे. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. आणि माझा सर्वांनी न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग फ्रेंड, इथंच मी माझा व्हिडिओ संपवते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.